सरांनी ह्या आपल्या ग्रंथालय चळवळीचं वाचन संस्कृतीचं आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केलं की आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं आपण ही सगळी ग्रंथालय चळवळ किंवा वाचन संस्कृती स्वतःच्या त्यांच्या अनुभवापासून त्यांनी सुरू केली आणि आज जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रंथालयांचं हे जाळं उभं राहिलेलं आहे. जिल्ह्याच्या संघटनेने देखील त्या ठिकाणी दिनदर्शिका प्रकाशित केली, सांगोला तालुक्यानं देखील दिनदर्शिका प्रकाशित केली आणि त्याच्यामध्ये आवर्जून ग्रंथालयांनी काय काळजी घ्यावी ह्याचा उल्लेख या दोन्ही दिनदर्शिकामध्ये त्या ठिकाणी आवर्जून केलेला आहे. म्हणजे संघटनेनं किंवा त्या ग्रंथालयानं काय काय काम केलं पाहिजे, कशी कागदपत्र जपली पाहिजे, ठेवली पाहिजे त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी केला. आज मला आवर्जून त्या ठिकाणी ज्यांची आज जयंती आहे आणि जे आपल्यातून निघून गेले ते कैलासवासी आदरणीय रतन टाटा साहेबांची आज जयंती आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि महाराष्ट्रात आणि देशात आणि जगभरामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी ह्या लेखनाच्या माध्यमातून, वाचन संस्कृतीच्या माध्यमातून आणि वाचन संस्कृती लिखाण करून सामाजिक परिवर्तन घडवलेली अनेक उदाहरणं जगभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. कारावासामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कारावास भोगावा लागला. आदरणीय महात्मा गांधी साहेब असतील, जवाहरलाल नेहरू साहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, नंतरच्या काळामध्ये APJ अब्दुल कलाम साहेब असतील, की ज्यांना अतिशय एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती परिस्थितीमध्ये ह्या सगळ्यात वाटचाल करत असताना त्यांचं भर अधिकचा अधिक हा वाचन संस्कृतीवरती राहिला, लिखाण संस्कृतीवरती राहिला आणि त्याचा उपयोग, त्याचा वापर त्यांनी समाज प्रबोधनासाठी केलेला आम्ही पाहतो. आणि जगभरातली उदाहरणं आहेत. अब्राहम लिंकन असतील किंवा जगातली अनेक उदाहरणं अशी देता येतील की ज्यांनी परिस्थिती नसताना, शिक्षण घेता येऊ शकत नसताना, काम करत, कष्ट करत त्यांनी अभ्यास केला, शिक्षण घेतलं किंवा वाचन, निरनिराळी जगभरातली अनेक साहित्यिकांचं वाचन केलं आणि जगाला एक वेगळी दिशा देण्याचं काम त्या सगळ्या मंडळींनी केले. आम्ही पाहिले, त्याच्यामध्ये जास्त खोलात जात नाही. आताच साहेबांनी तो उल्लेख केला तसंच चार्ल्स डिकिन्स नावाचा एक लेखक होऊन गेले आणि त्यांनी अनेक ग्रंथ प्रकाशित केले होते. दुसरं महायुद्ध सुरू झालं, रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला, इंग्लंडवरती, लंडनवरती हल्ले झाले आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते अडकलेलं असताना पुन्हा एकदा कष्ट करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती आली. पण त्यांच्यातला लेखक मात्र काही संपलेला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा दुसऱ्या महायुद्धात त्यांनी लिखाण केलं आणि त्यावेळेस 6000 पुस्तकं खपली. त्यांनी त्याच्या आवृत्ती काढल्या, त्याची पुस्तकं काढली किंवा ग्रंथ काढले आणि ती खपली. आज आपल्या प्रत्येक ग्रंथालयामध्ये त्यांचं एखादं पुस्तक तरी निश्चित असेल आणि त्यामुळे लेखक काय असेच तयार झालेले नाहीत किंवा ही संस्कृती जी आहे जगभराची ती काय अशीच उभा राहिलेली नाही. ती वाचनातनं, लेखनातनं, प्रबोधनातनं सगळ्या चळवळी उभं राहिलेली नाही. तर त्याला अधिक गती देण्याचं काम आपण लहान जरी असलो तरी आपल्या गाव पातळीवरती आपण त्या ठिकाणी करतोय आणि त्याचा अधिक प्रभाव पडला पाहिजे, वाढला पाहिजे. मागाशी मी आत बसलेला असताना मी असं म्हटलं की शासन अनुदान किती देतं? राज्यामध्ये जवळपास 11,150 ग्रंथालय आणि त्या ग्रंथालयांचे जवळपास 20,000 कर्मचारी किंवा ग्रंथपाल आहे. बहुतांश लोकांना पूर्ण वेतन देखील मिळत नाही. हे जरी खरं असलं तरी माझी अशी अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं आहे, जेणेकरून त्यांना रिपोर्ट तयार करताना सोपं जाईल की ग्रंथालयातली 100 पुस्तकं वाचली तर ती 10 जणांनी वाचली आणि 100 पुस्तकं 100 लोकांनी वाचली, ह्यात फरक आहे. त्यामुळे त्याचं रेकॉर्ड पाहिजे की 10 जणांनी वाचली का 100 जणांनी वाचली.
वाचन संस्कृती वाढली पाहिजे आपण जे म्हणतो किंवा आपल्या सगळ्यांचाच अपेक्षा आहे, शासनाचे आपल्या सगळ्यांचे, तर ते रेकॉर्डेड पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण म्हणू की बाबा आमच्याकडं आमच्या ग्रंथालयामध्ये गेल्या वर्षी 50 जणांनी पुस्तक वाचले, भले 50 वाचू द्या, पण लोकसंख्या किती होती? 50 होती. ह्या वर्षी 75 झाली, पुढच्या वर्षी 100 झाली. वाचन संस्कृती वाढत गेली की पुस्तकाचा निकष न लावता किती लोकांनी वाचली ही आकडेवारी आपल्या समोर आली पाहिजे. आणि ही ज्यावेळेस आकडेवारी शासन अधिकारी म्हणून ते शासनाला सादर करतील, त्यावेळेस शासनाला देखील कळलं की बाबा वाचन संस्कृती, वाचनाची संख्या ही वाढत चाललेली. त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी सिद्ध करता येईल. आणि त्यावेळेस हे जे काही अनुदानाचा आपला लढा आहे किंवा अनुदानाची आपली जी मागणी आहे ती त्यावेळेस त्याच्यावरती शासनाला सुद्धा गांभीर्याने विचार करावा लागेल की किती लोक वाढले, किती संख्या वाढली. आणि ही आपल्या जिल्ह्यातनं आपण सुरू करू, ती महाराष्ट्रावर जाईल. अध्यक्ष साहेब इथं आज उपस्थित आहेत, हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं जाण्याचं असतं. त्यावेळेस ते हा प्रचार आणि ह्याचं प्रबोधन करतील. आणि तशी आकडेवारी ज्यावेळेस 1 वर्षामध्ये पुढच्या वर्षी आपल्याकडं शासनाला सादर होईल, त्यावेळेस शासनाने सुद्धा गांभीर्याने विचार करावा लागेल की आता वाचन संस्कृतीची वाढत चाललेली संख्या लक्षात घेता त्याला अनुदान वाढवून दिलं पाहिजे किंवा वेळेत दिलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य पुढे येईल ही देखील विनंती मला ह्या निमित्तानं आवर्जून करावीशी वाटते. निश्चित ह्या ठिकाणी ह्या सगळ्या प्रयोगातल्या प्रयत्नातनं आपण हे सगळं करत असताना अनेक ग्रंथालयांमध्ये UPSCचा किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केंद्र देखील त्या ठिकाणी सुरू झालं. त्या ठिकाणी अनेक तरुण विद्यार्थी येत आहेत. त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जसं मगाशी उल्लेख झाला, मला हेही सांगायचं आहे, म्हणजे अगदी चांगल्या मार्मिक भाषेत सुनील साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला. अगदी मार्मिक, ज्याला कळत त्याला चांगलं कळलं पाहिजे त्यांना काय म्हणायचं होतं ते. आणि त्यामुळं सोशल मीडियाचा वापर होतोय. आलेली पोस्ट, आलेली एखादी बातमी त्याचा अभ्यास न करता त्याचं फॉरवर्ड केली जाते, त्याचं संशोधन न करता त्याच्यावरती फॉरवर्ड केली जाते. आणि त्यामुळे असं करून चालणार नाही. हे देखील त्या ठिकाणी प्रबोधन झालं पाहिजे की आलेली पोस्ट वाचा, 10 नाही 100 जणांना फॉरवर्ड करा, पण तुम्ही पण आकलन करा ना, ही करेक्ट आहे, खरी आहे, खोटी आहे. आता तर नवीन तंत्रज्ञान AI जनरेटेड आलेलं आहे, त्याच्यावरती कोणाचाही चेहरा आणि कोणाचाही फोटो कुठेही टाकता येतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं प्रबोधन ह्या ग्रंथालयातनं आणि शिक्षण व्यवस्थेतनंच त्या ठिकाणी करावं लागणार आहे, अशी देखील विनंती या ठिकाणी करावीशी वाटते. आणि एक प्रयोग म्हणून आपण आपल्या जिल्ह्यातनं सुरू करू. महाराष्ट्रात सुरू झाला असेल, अध्यक्ष साहेबांनी तो केलाही असेल, त्याची कल्पना मला नाही. पण अनेक ठिकाणी चुकीचं आहे का बरोबर हे मी त्या खोलात जात नाही, ते बरोबर आहे का चुकीचं आहे माझं त्याचं भाष्य करायचं नाही. पण देश पातळीवरती, राज्य पातळीवरती अभ्यासक्रम बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली किंवा 2 वर्षांना 3 वर्षांना अभ्यासक्रम बदलत असतात. आणि त्यामुळं आपण ग्रंथालयानं नाविन्य कार्यक्रम म्हणून, वेगळा उपक्रम म्हणून आपल्या जे ग्रंथालयामध्ये येणारे लोक असतील, 10 असतील, 50 असतील, नियमितपणे नेते निमानं जे लोक ग्रंथालयामध्ये येतात त्यांना अभ्यास करायला सांगितलं पाहिजे की अभ्यासक्रमात कुठला विषय असावा. आणि त्या ग्रंथालयानं शासनाला कळवलं पाहिजे. आणि जसं PhDची थिसी असते, PhD करत असताना थिसिस पूर्ण तयार करावं लागतं, त्याला संदर्भ द्यावा लागतात, त्याला पूर्ण अभ्यास, पूर्ण माहिती मांडावं लागते. तसं तुम्ही त्या ठिकाणी सूचना केली पाहिजे. ग्रंथालय आहेत, ग्रंथ वाचक आहेत, लोक येतात, सभासद आहेत, 200 आहेत, 500 आहेत, 1000 आहेत, इथपर्यंत बरोबर आहे. पण शासनाला मार्गदर्शन कोण करणार? तर तुम्ही जर ग्रंथालयानं जर त्या ठिकाणी सुचवलं की बाबा हा अभ्यासक्रमात हा विषय असावा आणि त्याची मांडणी अशी असावी, हे करावं. जर काही विषयांमध्ये काही इतिहास असेल किंवा अजून कुठले विषय असतील, ह्याच्यामध्ये 2 वर्षांना 4 वर्षांना नवीन विषय घेतले जातात, नवीन सिलेबस त्या ठिकाणी ऍड केला जातो, कमी केला जातो. आणि त्यामुळे ग्रंथालय संघटनेने ह्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी असं मला आपल्याला आवर्जून सांगायचं. म्हणजे महाराष्ट्रभरही झालं पाहिजे. प्रत्येक
बरोबर का चुकीचं हे शासन किंवा ते समिती त्यावेळेस ठरवेल की हे बरोबर आहे चुकीचं आहे. आणि त्यामुळं आपण 4 प्रमुख समितीची काय राज्य पातळीवरची असेल त्यांचा तर वाटा आहेच, पण तुम्ही ग्रंथालयानं त्या ठिकाणी वाटा उचलला पाहिजे, तिथं सूचना केल्या पाहिजेत, अशा प्रकारची देखील विनंती या ठिकाणी करतो. आणि महाराष्ट्रभरातून अशा प्रकारच्या सूचना जाव्यात अभ्यासक्रमासंदर्भातल्या, ही देखील विनंती या निमित्तानं करतो. अधिकचा वेळ या ठिकाणी घेता प्रबोधन या ठिकाणी होणार आहे. दिवसभराचं आपलं शिबिर आहे. रणदिवे सरांनी आणि वहिनींनी अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे, त्यामुळे जायची घाई करण्याची काहीच कारण नाही. संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत चहापर्यंत सगळी व्यवस्था आहे. आणि त्यामुळे वहिनींचं, सरांचं आणि विजय पवार आणि सगळ्या संघटनेच्या प्रमुखांचं, पदाधिकाऱ्यांचं